मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी रात्री जे घडलं ते केवळ क्रिकेट नव्हतं, तर तो एक अद्भुत योगायोग आणि भावनांचा महापूर होता. T20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडला 7 धावांनी पराभव केला आणि फायनलचं तिकीट पक्क केलं. मैदानावर घाम गाळला तो भारतीय खेळाडूंनी, रणनीती आखली ती मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरनं. पण जसा जसा सामना विजयाकडे सरकू लागला तसं तसं संपूर्ण स्टेडियम आणि सोशल मीडिया एकाच नावाने दुमदुमलं आणि ते म्हणजे MS धोनी या नावानं. कॅमेरामॅनच्या लेन्सपासून ते चाहत्यांच्या ट्विट्सपर्यंत प्रत्येकाचं लक्ष डग आउटमध्ये बसलेल्या गंभीरपेक्षा स्टँडमध्ये उपस्थित असलेल्या कॅप्टन कूलकडेच जास्त होता. विजयाचा जल्लोष सुरू असतानाच पुन्हा एकदा थाला फॉर अ रिझन हा ट्रेंड वाऱ्यासारखा पसरला. पण हा केवळ योगायोग नव्हता, तर या सामन्यात पावलोपावली 7 या आकड्यानं घातलेलं साकडं होतं. भारताने 7 गडी गमावले, सामना 7 धावांनी जिंकला आणि संजू सॅमसनने 7 षटकार ठोकले. जणू काही नियतीनेच हा सामना धोनीच्या 7 नंबरच्या जर्सीला समर्पित केला असावा. मेहनत गंभीरची असतानाही चर्चेचं सगळं श्रेय धोनीनं कसं काय पळवलं आणि वानखेडेच्या त्या रात्री नक्की असं काय घडलं की गंभीरचे चाहते नाराज झाले आणि धोनीचे चाहते सुखावले. या थराराचा पडद्यामागचा खरा किस्सा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उलगडणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात वानखेडे स्टेडियमला एका वेगळ्याच आदराचं स्थान आहे. याच मैदानावर भारताने 2011 मध्ये विश्वचषकावर नाव कोरलं आणि योगायोगाने त्याच मैदानावर गुरुवारी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसली. T20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. पण या विजयाचा नायक म्हणून जितकी चर्चा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची व्हायला हवी होती, त्यापेक्षा कैक पटीने जास्त चर्चा स्टेडियममध्ये प्रेक्षक म्हणून उपस्थित असलेल्या महेंद्रसिंग धोनीची रंगलेली आहे. भारतीय संघाने मैदानावर घाम गाळला, गंभीरने रणनीती आखली, पण विजयाची सर्व सूत्र न कळतपणे थालाच्या 7 नंबरशी जोडली गेल्यामुळं सोशल मीडियावर पुन्हा एकदा थाला फॉर अ रिझन असा महापूर पाहायला मिळतो. Sanju hit 7 sixes. Thala for a reason. Abhishek played 7 balls. Thala for a reason. Jofra conceded 7 sixes. Thala for a reason. India lost 7 wickets. Thala for a reason. England captain scored 7 runs. Thala for a reason. Jacob Bethel hit 7 sixes. Thala for a reason. England lost 7 wickets. Thala for a reason. India won by 7 runs. Thala for a reason. India 7th win for this World Cup. Thala for a reason. और आज तो थाला खुद क्रेडिट के पास चल के स्टेडियम में आया In person. ना कोई चोरी ना कोई धक्का भाई, आज बहुत या सामन्याचा पूर्वार्ध पूर्णपणे भारतीय फलंदाजांनी गाजवला. प्रथम गोलंदाजी करताना भारताने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 253 धावांचा डोंगर उभा केला. 254 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने भारतीय गोलंदाजांना चांगलं जेरीस आणलं होतं. खास करून इंग्लंडच्या मधल्या फळीतील जेकब बेथेलने धडाकेबाज शतक झळकावत भारतीय चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला होता. बेथेल ज्या पद्धतीने फटकेबाजी करत होता त्यावरून एक वेळ असं वाटलं की इंग्लंड हा सामना आरामात खिशात टाकेल. मात्र भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये आपला संयम ढळू दिला नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या चित्तथरारक सामन्यात भारताने अखेर इंग्लंडवर 7 धावांनी मात केली. विजय मिळवल्यानंतर भारतीय खेळाडूंनी मैदानावर जल्लोष केला खरा, पण खरी मजा तर कॅमेरामननं जेव्हा स्टँडमध्ये बसलेल्या महेंद्रसिंग धोनीकडे कॅमेरा वळवला तेव्हा सुरू झाले. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक म्हणून डग आउटमध्ये बसून प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होता. संघाला विजयापर्यंत नेण्यासाठी त्याची शिस्त आणि रणनीती महत्त्वाची ठरली. पण विजयाचा क्षण जवळ येताच स्टेडियममधील हजारो प्रेक्षकांनी गंभीरपेक्षाही जास्त जल्लोष धोनीला पाहून केला. कॅमेरा जसा धोनीच्या चेहऱ्यावर स्थिर झाला तसाच वानखेडेवर एकच गजर सुरू झाला. याला म्हणतात धोनी मॅजिक. मैदानावर भारत जिंकत होता आणि स्टँडमध्ये धोनी शांतपणे बसून या विजयाचा आनंद लुटत होता. मात्र चाहत्यांच्या नजरेत भारताचा हा विजय केवळ खेळाडूंच्या मेहनतीचा नव्हता, तर तो धोनीच्या उपस्थितीचा शुभ शकुन होता. इथूनच सोशल मीडियावर एका नवीन चर्चेला उधाण आलं. मेहनत गंभीरची पण क्रेडिट धोनीचं. सोशल मीडियावर थाला फॉर अ रिझन हा ट्रेंड काही नवीन नाही, पण या सामन्यात घडलेले योगायोग पाहिले तर कोणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. धोनीच्या जर्सीचा क्रमांक आहे 7 आणि या संपूर्ण सामन्यात 7 या आकड्यानं जणू काही जादूच केली होती.
भारताने या सामन्यात बरोबर 7 गडी गमावले. भारताने सामना जिंकला तोही नेमक्या 7 धावांच्या फरकानं. इतकंच नाही तर भारतीय डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या संजूने 7 षटकार ठोकले आणि इंग्लंडकडून लढणाऱ्या जेकब बेथेलनेही आपल्या शतकी खेळीत 7 षटकार लगावले होते. हे सर्व पाहून नेटकरांना आयते कोळीतच मिळालं. 7 धावांनी विजय मिळाला. 7 विकेट्स, 7 षटकार या सगळ्यांचा धागा थेट धोनीच्या जर्सी क्रमांकाशी जोडला गेला. हा केवळ योगायोग नसून ती थालाची शक्ती आहे अशा आशयाचे मीम्स आणि पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरू लागल्या. संजू सैमसंग ने छक्के मारे 7 रनों पे आउट हुआ हैरी ब्रूक. जैकल बैथल ने मारे 7 छक्के. इंडिया के विकेट कितने गिरे थे? 7. इंग्लैंड के विकेट कितने गिरे थे? 7. और सबसे बड़ी बात, इंडिया जीता कितने रनों से? 7. भाई आज तो ये मैंने ही मान लिया, क्रेडिट खुद चल के आता है भाई MS धोनी पे. खरे तर गौतम गंभीर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यातील नातं नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. 2011च्या विश्वचषक फायनलमध्ये गंभीरने केलेली 97 धावांची खेळी तितकीच महत्त्वाची होती जेवढा धोनीचा तो ऐतिहासिक षटकार. मात्र अनेकदा गंभीरने स्वतः ही खंत व्यक्त केली आहे की 2011च्या विजयाचं श्रेय केवळ एका षटकाराला दिलं जातं, पूर्ण संघाला नाही. आज वानखेडेवर पुन्हा तेच चित्र पाहायला मिळालं. मुख्य प्रशिक्षक म्हणून गंभीरने संघाला फायनलमध्ये नेलं, पण प्रसिद्धीच्या झोतात पुन्हा एकदा धोनीच राहिला. चाहत्यांसाठी धोनी केवळ एक क्रिकेटर नसून तो एक भावना आहे. त्यामुळंच भारताने कितीही मोठं यश मिळवलं आणि तिथे धोनीची पुसटशी झलक जरी पाहायला मिळाली तरी त्याचं श्रेय थालाकडेच वळवलं जाणं ही आता क्रिकेट विश्वातील एक रीतच बनलेली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आता भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. उपांत्य फेरीतील या रोमांचक विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला आहे. एकीकडे गंभीरची शिस्तबद्ध तयारी आणि दुसरीकडे मैदानात फिरणारी धोनीची अदृश्य ऊर्जा. अशा वातावरणात भारतीय संघ जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जातोय. चाहत्यांच्या मते जर धोनी फायनलमध्येही उपस्थित राहिला तर 7 या आकड्याचा हा चमत्कार भारताला विश्वविजेता बनवल्याशिवाय राहणार नाही. अखेर क्रिकेटमध्ये तांत्रिक गोष्टी जितक्या महत्त्वाच्या असतात तितकीच महत्त्वाची असते ती चाहत्यांची श्रद्धा. आणि सध्या भारतीय क्रिकेटमध्ये श्रद्धा म्हणजेच महेंद्रसिंग धोनी असं झालेलं आहे. वानखेडेवरील त्या रात्रीने पुन्हा एकदा सिद्ध केलं की खेळाडू मैदानावर खेळतात, प्रशिक्षक रणनीती आखतात, पण थालाचा प्रभाव या सर्वांच्या पलीकडे असतो. तुम्हाला काय वाटतं? फायनलमध्येही 7 या आकड्याचा हा करिश्मा भारताला पुन्हा विश्वविजेतेपद मिळवून देईल का? की यावेळीही गौतम गंभीरची रणनीती सर्व चर्चेवर मात करेल? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी. काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेच होमिओपॅथी क्लिनिक. लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. सत्य. संपर्क 9595727107.